अर्थ श्री संत तुकाराम गाथा। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। विठ्ठल 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 सद्भक्त हो आज आपण, जगदत गुरु संत तुकाराम महाराजाच्या अभंग चिंतनासाठी घेत आहोत जय हरी जय हरी। दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा, तारू भवसागरींचे उंच नीच अधिकारी। ध्रुव चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी तुका म्हणे आवडी धरी, कृपा करी म्हणून नी। जय हरी 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 जय हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण हरी, पांडुरंग विठ्ठल हरी। आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या एका अत्यंत गोड आणि जीवनाला दिशा देणाऱ्या अभंगाचा विचार करणार आहोत। दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा, भक्त हो या जगात प्रत्येक माणूस काही ना काही दुःखाने ग्रासलेला आहे। कोणाला पैशाची चिंता, कोणाला नात्याची वेदना, कोणाला ममशातीचा। अशा वेळी औषध काय पुढे संत सांगतात, हरिकथा हरिकथा म्हणजे काय? ती फक्त गोष्ट नाही, ती मनाला आधार देणारी अमृतधारा आहे। जिथे हरिकथा होते तिथे दुःख पळून जाते आणि आनंद स्थिरावतो। तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी, हा संसार म्हणजे एक प्रचंड सागर आहे। लाता म्हणजे संकटे, वादळ म्हणजे दुःख, पण संत म्हणतात हे हरिकथा म्हणजे त्या सागरातून पार नेणारी नौका आहे। आणि त्या नौकेत बसायला कोणाला परवानगी आहे? फक्त श्रीमंतांना नाही, फक्त ज्ञानी लोकांना? नाही, पुढचे उंच नीच गरीब श्रीमंत सर्वांना समान अधिकार आहे। हीच संतांची खरी क्रांती आहे। समता, प्रेम आणि सर्व समावेशकता। चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी भक्त हो। आपण काय बोलतो, काय ऐकतो यावर आपले जीवन घडते, म्हणून संत सांगतात। भगवान श्री कृष्ण यांचे गोकुळातील दिव्य चरित्र सतत सांगावे। कारण त्या लीलामध्ये निष्कपट प्रेम आहे, भक्तीचा उत्कट भाव आहे, धर्म आणि नीतीचा संदेश आहे। जे आपण ऐकतो तसे आपण बनतो। तुका म्हणे आवडी धरी, कृपा करी म्हणून
आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश. तुकाराम महाराज म्हणतात कथा हरी कथेची आवडते. भक्ती जबरदस्तीने होत नाही, ती आवडीतून प्रेमातून ओढीतून जन्माला येते. जिथे आवड आहे तिथे वेळ मिळतो, तिथे मन लागते आणि तिथेच देवाची कृपा होते. सार्थ श्री संत तुकाराम गाथा, दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा. तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तुका म्हणे आवडी घरी कृपा करी म्हणूनी. भावार्थ जे दीन आणि दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी हरिकथा म्हणजे सुखाची राशीच आहे ही हरिकथा. भवसागर तरुण नेणारी नौकाच आहे, जहाजच आहे त्यामध्ये. उच्च असो किंवा नीच असो सर्वांना बसण्याचा अधिकार आहे. या हरी कथेमध्ये भगवान श्री कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केले आहे तेच उच्चारावे म्हणजे लोकांना सांगावे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिकथा करणे किंवा ऐकणे याविषयी आवड धरल्याने देव आपल्यावर कृपा करतो. त्यामुळे हरिकथेविषयी मनात आवड धरावी. दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा. ज्यांच्या जीवनात दुःख असहायता निराशा आहे अशा दीन दुबळ्या जीवांसाठी हरिकथा म्हणजे केवळ कथा नाही तर ती आनंदाची खाण आहे. ती मनाला आधार देते दुःख विसरायला. मदत करते नाही अंतःकरणाला शांत करते. तारू भवसागरींचे उंच नीच अधिकारी. हा संसार म्हणजे एक भवसागर, जन्म मृत्यू दुःख सुख यांचा अथांग सागर. हरी कथा म्हणजे त्या सागरातून पार नेणारी नौका. तारण साधन आहे फिर येथे एक महान तत्व आहे. जानोकेत बसयासाठी पूरताधी घेर नाही. उच्च नीच श्रीमंपत रीव ज्ञानी अज्ञानी